श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तू टिप्स कोणत्या आहेत आता आपण पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कापूर, अगरबत्ती, लोबन, अगरबत्ती, गुगळ, धूप आणि पवित्र पाणी दिवसातून एकदा किंवा दोनदा शिंपडणे देखील फायदेशीर आहे. हा एक अतिशय सोपा विधी आहे जो आपल्यापैकी कोणीही सहजपणे करू शकतो. तुम्हाला अनेकदा घरी दुःखी आणि अस्वस्थ वाटते का? तुम्हाला तुमच्या घरात नकारात्मकता जाणवते का? तुमच्या घरात गोष्टी नीट होत नाहीत का? खरं तर ही एक सामान्य समस्या आहे जी आपल्यापैकी कोणीही आपल्या आयुष्यात कधीतरी अनुभवू शकतो आणि असं वाटणं पूर्णपणे सामान्य आणि स्वाभाविक आहे. तथापि सकारात्मकतेचे पालन करणे तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. तुम्ही जितके सकारात्मक विचार कराल तितके सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळतील. नकारात्मक विचार प्रक्रिया ही विचार प्रक्रियेपेक्षा अधिक जीवनशैली आहे. सकारात्मक विचाराने तुम्हाला घरात शांती आणि शांततापूर्ण वातावरण जाणवेल जे तुम्हाला चांगले संबंध तयार करण्यात आणि अधिक चांगले लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल. 1. सर्वसाधारणपणे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. शक्य तितके आपल्या सभोवतालच्या नकारात्मकतेमुळे प्रभावित न होण्याचा प्रयत्न करा आणि सकारात्मक गोष्टी करा ज्या आपण दररोज बोलू शकता. माझ्याकडे जे काय आहे त्याबद्दल मी आभारी आहे. मी परिपूर्ण आहे. मी आनंदी, निरोगी, प्रचूर, धन्य आणि सुरक्षित आत्मा आहे. दररोज सकाळी ही 3 वाक्ये स्वतःला सांगितल्यास आपल्याला सकारात्मक आणि शांततेत राहण्यास मदत मिळते. 2. जेव्हा तुम्ही लोकांच्या संपर्कात येता तेव्हा तुमची आभा प्रभावित होते. म्हणून आपल्या आभाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे आणि यासाठी आपण पाण्यात थोडे समुद्री मीठ घालावे आणि नंतर त्या पाण्याने आंघोळ करावी. साप्ताहिक आधारावर हा विधी केल्याने तुम्हाला तुमच्या आभाचे रक्षण करण्यास मदत होईल. 3. व्हाईट कॅलिफोर्निया सेज आणि पोलो सेक्टो स्टिक्स वापरणे देखील नकारात्मक दूर करण्यास मदत करते. 4. तुम्ही तुमच्या मंदिरात किंवा ध्यान स्थानामध्ये किंवा तुम्हाला कुठेही असे वाटत असेल तिथे दिवा किंवा मेणबत्ती, काळ्या मेणबत्त्या लावू शकता. 5. कापूर, अगरबत्ती, लोबन, अगरबत्ती, गुगळ, धूप आणि पवित्र पाणी दिवसातून एकदा किंवा दोनदा शिंपडणे देखील फायदेशीर आहे. हा एक अतिशय सोपा विधी आहे जो आपल्यापैकी कोणीही सहजपणे करू शकतो. 6. घरातून बाहेर जाण्यापूर्वी कापूर आणि तुरटी तुमच्या पर्समध्ये ठेवा आणि घरी परतण्यापूर्वी फेकून द्या. हे घराबाहेर नकारात्मकता सोडण्याचा एक चांगला मार्ग आहे. हे तुम्हाला तुमच्या घराच्या आणि कुटुंबाचे बाह्य नकारात्मकतेपासून संरक्षण करण्यास मदत करेल. 7. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करा. आपले आशीर्वाद मोजा आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवा. नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्ही मीठ, अगरबत्ती आणि क्रिस्टल्स वापरू शकता. या व्यतिरिक्त नकारात्मक विचारांना दूर करण्यासाठी सकारात्मक विचारसरणी, ध्यान, मंत्राचा जप आणि योग्य वास्तुशास्त्र उपायांचा अवलंब करणे उपयुक्त ठरू शकते. घरातील उपाय. मीठ. घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या कोपऱ्यात मीठ किंवा हिमालयाचे मीठ ठेवा. सकाळी ते मीठ एकत्र करून वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. अगरबत्ती. ऋषी, चंदन किंवा लव्हेंडर सारख्या सुगंधित अगरबत्त्या जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते. क्रिस्टल्स. घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी ब्लॅक ट्यूबलाईन यांसारखे क्रिस्टल्स वापरा. वास्तुशास्त्र. घराचे प्रवेशद्वार अडथळ्याशिवाय ठेवा आणि दक्षिण, नैऋत्य किंवा पश्चिमेकडील दिशा टाळा कारण त्या प्रतिकूल मानल्या जातात. साफसफाई. घरात साफसफाई ठेवा आणि जुन्या किंवा तुटलेल्या वस्तू काढून टाका. आरसे. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आरशांचा वापर करा आणि घरामध्ये जास्त आरसे लावणे टाळा. मानसिक आणि आध्यात्मिक उपाय. सकारात्मक विचार. स्वतःशी सकारात्मक बोला आणि तुम्ही ज्या गोष्टींसाठी आभारी आहात त्याबद्दल विचार करा. ध्यान आणि मंत्र. ध्यान केल्याने आणि ओम नमः शिवाय सारख्या मंत्राचा जप केल्याने
मन आणि हृदय शुद्ध होते, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते. संगीत, शांत आणि सकारात्मक कल्पने निर्माण करण्यासाठी शास्त्रीय जाच किंवा इतर आवडते संगीत ऐका. वाईट स्वप्नावर उपाय. झोपण्यापूर्वी कापूर तुपात मिसळून जाळल्याने वाईट स्वप्नाची समस्या कमी होऊ शकते. कोणता मंत्र नकारात्मक ऊर्जा दूर करतो? ओम नमः शिवाय. हा मंत्र व्यक्तीच्या वैश्विक चेतनेशी असलेल्या एकतेचे प्रतीक आहे. सतत किंवा 108च्या पटीत त्याचा जप केल्याने मन आणि हृदय शुद्ध होते, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणात्मक कवच निर्माण होत असे मानले जाते. नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी धार्मिक चिन्हे आणि प्रार्थना वापरणे. पिरॅमिड, यंत्र, मूर्ती किंवा देवतांच्या प्रतिमा यांसारखे धार्मिक वस्तू ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. पूजा कक्ष आदर्शपणे ईशान्य दिशेला असावा. आवारात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आणि उत्कर्ष बळकट आणि तीव्र करण्यासाठी हत्तीसारखी धार्मिक आणि शुभ चिन्हे मोक्याच्या ठिकाणी ठेवा. वाईट आणि आळशी ऊर्जा दूर करण्यासाठी घंटा, शंख आणि झांजासारखा शुभ आवाज वापरा. मोठ्याने किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे मंत्राचा जप करणे हा वाईट शक्ती दूर करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. नकारात्मक ऊर्जेसाठी सर्वोत्तम वास्तू टिप्स दूर करण्यासाठी यंत्र आणि मंत्र वापरा. घरातून नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी टिप्स. सर्व काही बाहेर काढा. घरातील अस्वास्थ्यकर सवयीपासून मुक्त होणारे ही आपल्या सभोवताची नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी वास्तू टिपांपैकी एक आहे. हे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या घरामध्ये हवेचा आराखडा तयार करण्यात मदत करणाऱ्या खिडक्या उघडून आणणे. वाऱ्याच्या दिवसातही खिडकी उघडी ठेवून वायुवीजन चालू ठेवणे. आरसे लावा. तुमच्या घरात अतिरिक्त आरसे जोडणे हा नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा सर्वात प्रभावी आणि सोपा मार्ग आहे. तुमच्या घरामध्ये अनेक आरसे लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढू शकते, ज्यामुळे तुमचे मन स्वच्छ होण्यास आणि तुमच्या घरातील वातावरण सुधारण्यास मदत होईल. परंतु टोकदार कडा असलेल्या कोणत्याही गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. विचित्र कलाकृती आणि कलाकृती काढून टाका. कौटुंबिक शत्रुत्व दर्शवणारी पेंटिंग किंवा शोक दर्शवणारी पेंटिंग असल्यास नकारात्मक ऊर्जा अधिक तीव्र होते. कोपऱ्यात मीठ ठेवा. असे मानले जाते की आपल्या घराच्या 4 कोपऱ्यांमध्ये मीठ शिंपडल्यास पूर्वीच्या मालकांनी मागे सोडलेले सर्व थंड ऊर्जा मीठ शोषून घेईल. 48 तासानंतर तुम्ही मीठ व्हॅक्यूम करू शकता किंवा फेकून देऊ शकता. तीक्ष्ण कोपऱ्यापासून मुक्त व्हा. नकारात्मक ऊर्जेसाठी मुख्य वास्तू टिपांपैकी एक म्हणजे तुमच्या घरातील तीक्ष्ण कडा किंवा कोणापासून मुक्त होणे. कोपरे प्लांट करणे इतके सोपे नाही, परंतु ते फायदेशीर आहे. मात्र या परिसरातून नकारात्मक ऊर्जा कशी दूर करायची हा प्रश्न कायम आहे. सर्व प्रकारची सकारात्मक ऊर्जा तुमच्या मार्गाने निर्देशित करण्यासाठी गोल आकाराचे दिवे समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो किंवा फुले, गोल टेबल आणि दागिन्यांच्या पेटी यांसारख्या गोल गोष्टींचा जागा सजवण्याचा सल्ला दिला जातो. खोलीत बेल. तुम्ही खोलीत किंवा दारातही बेल लटकवू शकता. बेलच्या ध्वनी लहरीमधून प्रवास केल्याने घरातील सर्व प्रकारची हानिकारक ऊर्जा दूर होईल. कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्याची ही एक प्रभावी पद्धत आहे. जागा पिवळा रंगवा. नकारात्मक ऊर्जेसाठी वास्तू टिपांपैकी एक म्हणजे रंग. नकारात्मक ऊर्जा विचलित करणारी अशीच एक छटा पिवळा आहे. इंटिरियर डिझाईनच्या दृष्टिकोनातून पिवळा रंग नेहमीच आपली खोली अधिक प्रमुख आणि मैत्रीपूर्ण असल्याचे शाप देतो. तुटलेल्या वस्तू फेकून द्या. यापुढे उपयोगी नसलेल्या वस्तूंसोबत वेल घालवणे टाळावे. या वस्तू जुन्या खुर्चीपासून लहान पेनापर्यंत काहीही असू शकतात. आपल्याला यापुढे ज्यांची आवश्यकता नाही त्यापासून मुक्त होणे आवश्यक आहे. हे तुमचे विचार आणि वाईट ऊर्जेपासून दूर होण्यास मदत करते आणि ते तुमच्या घरातून काढून टाकते. तुमच्या घरी नारंगी आवश्यक तेलाची फवारणी करा. संत्रा तेल हा एक सुगंध आहे जो लोकांना हसण्यास प्रोत्साहित करतो. तुमच्या वातावरणातील सर्व नकारात्मकता काढून टाकताना ते तुमच्या आत्म्याला देखील उत्तेजित करतात. समान प्रभाव प्राप्त करण्यासाठी तुम्ही एकतर ठिबक पसरवू शकता किंवा त्याऐवजी स्प्रे वापरू शकता. आता तुम्हाला माहीत आहे की कोणते फळ निवडायचे आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या वातावरणातील वाईट
कंप दूर करू शकता. गोंधळ दूर करा. गोंधळ कमी करणे ही नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी सर्वोत्तम वास्तू टिपांपैकी एक आहे. वस्तूंमध्ये बऱ्याचदा वाईट ऊर्जा असते, त्यामुळे ते तुमची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक प्रगती थांबवू शकतात. गोंधळ हा दूर करत नाही, कारण त्यामुळे आपल्याला चिंता आणि थकवा जाणवतो. स्फटिकांचा वापर करून अंतराळ संरक्षण. रोज क्वार्टज हे स्फटिक आहे जे सर्व नकारात्मक भावना आणि भावनांना चांगल्या भावनांमध्ये बदलते. तर टूरमलाइन हे स्फटिक आहे जे तुमच्या सभोवतालची सर्व वाईट ऊर्जा दूर करते. म्हणूनच टूरमलाइनच्या आपल्या घरातून सर्व प्रकारची हानिकारक ऊर्जा कशी काढून टाकायची हे समजून घेणे ही एक चांगली कल्पना आहे. ऋषी आणि अगरबत्ती जाळणे. वाईट ऊर्जा कमी करण्यासाठी आणि निरोगी आणि उत्साही अस्तित्वासाठी घराच्या प्रत्येक कोनाड्यात धूप आणि अगरबत्ती जाळा. तसेच वाईट कर्मापासून मुक्त होण्यासाठी ऋषी जाळण्याचा प्रयत्न करा आणि संपूर्ण इमारतीभोवती धूर कळाल्याचा उलट दिशेने विचारित करा. सकारात्मक ऊर्जेसाठी 5 वस्तू. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी सकारात्मकता आणि विपुलता आकर्षित करणाऱ्या वस्तूंनी सजवणे हा सर्वोत्तम उपाय आहे. सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव सुलभ करण्याच्या 5 वस्तूंची येथे माहिती आहे. वास्तुशास्त्रात नशीब आमंत्रण देण्यासाठी पश्चिम, उत्तर किंवा वायव्य दिशेला पित्तळ, कांस्य, ॲल्युमिनियम किंवा कॉपर विंड चाईम लटकवण्याची सूचना दिली आहे. ताजी फुले. आपल्या घरात ताजी फुले ठेवल्याने करुणा निर्माण होते आणि चिंता आणि नैराश्य यांसारख्या नकारात्मक भावना दूर होतात. लाफिंग बुद्ध. लाफिंग बुद्ध ही एक सामान्य सजावटीची वस्तू आहे जी समृद्धी आणते. हे घरातील नकारात्मक ऊर्जा देखील शुद्ध करू शकते. सकारात्मकतेला मजबूती देऊ शकते. वास्तू कासव. घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला सजावटीच्या कासवाच्या मूर्ती ठेवल्याने रहिवाशांमध्ये शांतता आणि कल्याणाची भावना निर्माण होते. सुरक्षित आणि आरामदायक राहण्याचे वातावरण निर्माण होते. मोराची पिसे. मोराची पिसे घरात ठेवण्याच्या प्रथेला एक समृद्ध पारंपरिक महत्त्व आहे, जे पिढ्यानपिढ्या पसरते. असे मानले जाते की पंखांचे दोलायमान रंग घरामध्ये सुसंवाद आणि अध्यात्म आणतात, सर्व प्रकारच्या नकारात्मकतेपासून बचाव करतात. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी कोणते वास्तू टिप्स आहेत. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.